आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। मैं मिर्ज़ा इदरीस बेग संपादक। आज हमारी टीम पहुंची है साखड़ी उपोषण साड़ापुरी तालुका जिला परभनी। यहां पर जनता ने अपना आक्रोश दिखाया, रास्ता जाम कर देखिए पूरी रिपोर्ट हमारे चैनल पर। अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। किसी भी न्यूज़ या प्रचार के लिए आप हमें स्क्रीन पर दिए हुए नंबर पर कांटेक्ट कर सकते हैं। धन्यवाद। जे नेता आपल्यासाठी बोलतोय, आपल्यासाठी पळतोय, त्याला बोलायला लावा, प्राधान्य द्या। जर मी पण कोणाचा तरी कार्यकर्ता आहे, कोणा नेत्याचा, मी बी त्याला हक्काने गावात आल्यावर म्हणीन की आरक्षणाचं काय झालं म्हणणार मी, कारण माझं ते हक्क आहे। मी त्याच्यासाठी काही करायचं, मतदान गोळा करून द्यायचं आणि त्याने माझ्यासाठी काहीच नाही करायचं, माझ्या गावातल्या लोकांसाठी, माझ्या समाजासाठी काहीच नाही करायचं, तर आम्ही त्याचं काहीच नाही करायचं। त्यासाठी सगळ्यांना सतर्कतेने राहायचं, वेळोवेळी त्याच्या गाड्या अडवायच्या, इलेक्शनला त्याला गावात फिरू द्यायचं नाही। कुठेही आली की पहिला प्रश्न करायचा की आमचं आरक्षण का देत नाही, त्याला इलेक्शनची कशी गडबड व्हायली, आरक्षणची का गडबड नाही त्याला। धन्यवाद। भारतांना म्हणले जे बी गोष्ट भारतांना सांगितली ते स्पष्ट आणि खरी सांगितली, कारण की आजची परिस्थिती अशीच आहे। कारण की आपल्याला लढवायचे हे काम करणारे लोक ते करीत राहतात, पण आपण ओळखून घ्यायचं की आपलं कोण आहे। मक्तेदारी आपण उभं टाकले की लोक निवडून देतात, जातीत विसरून पळतात पुन्हा आमच्या मागं। तुमच्या मागं हुजरीगिरी करणं बंद केले पाहिजे। आपल्या गावातले, दुसऱ्या गावातले सगळ्या मराठा बांधवांनी एक लक्षात घ्या, खूप वापर करून घेतलाय आपला। प्रत्येक लीडरनं, मंत्र्यानं, आमदारानं, खासदारानं मराठा समाजाचा वापर करून घेतला, झेंडे रुमाला घेऊन पळविले, पण नुसता वापर केला। पण आज ज्यावेळेस आपल्यावर बेकार टाइम येते, निर्णय घ्यायचा त्याच्या हातात आहे। म्हणतात काय, प्रत्येक पक्षाचा नेता म्हणते नाही मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे, मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे, आमचं बी काही मत नाही। आणि मग का पाकिस्तान मधून सही येणार आहे का, पाकिस्तान मधून शिक्कामोर्तब होणार आहे का? ह्या भडव्याला अक्कल नाही, तिथं कायदा पारित करणारे आपणच नालायक आहेत। आणि तुम्ही अपेक्षा कोणाकडून करता? राष्ट्रवादीवाले म्हणतात भेटलं पाहिजे, सेनेवाले म्हणतात भेटलं पाहिजे, बीजेपी वाले म्हणले भेटलं पाहिजे, मग देतोय कोण? पाकिस्तान का? होयची भरत येतं त्याच्यापेक्षा तरी दुसऱ्या समाजाने तरी पाठिंबा द्याला। त्याच्यामुळे अन्याय व्हायला म्हणून हे लढणं गरजेचं आहे। कोणाची गय न